अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज स्वामी माऊली आपल्याला सांगतात, नेहमी तुम्ही उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी तुम्ही प्रयत्नशील राहा. जसं समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहायचा प्रयत्न करा तुम्ही. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुखसुद्धा निघून जाईल. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी तुम्ही सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. माऊली म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षण शिकणं म्हणजे हे शिक्षणच असतं. माऊली सांगतात, जो काळानुसार बदलतो तो नेहमीच प्रगती करतो. तर तुमचा असेच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. कोणालाच तुम्ही कधीच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. स्वामी सांगतात, लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा तुम्ही. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल काही सांगता येत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही आपली प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही आपली विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे हीच आपली खरी संस्कृती असते. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं हे नक्कीच त्याच्या हातात असतं. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे तर महापापच असतं. स्वामी भक्ता, केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरेच नातेही अहंकारने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर तू कधीच गर्व करू नको, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या हे नेहमी संपतच असतात. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळतं. सर्वात जास्त नाती फक्त गैरसमजामुळे तुटतात, म्हणून बोलत चला. स्वामी म्हणतात, टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून तुम्ही नेहमी सावध राहा. स्वतः कमावलेल्या पैशाने एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील. अडचणी असताना अडचणीपासून दूर पाळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच असते. स्वामी सांगतात, कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एकदाच भेटतो. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही. कुठल्याच गोष्टीचा तुम्ही गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत. लोक आपल्याला कॉफी करायला लागले की समजायचं तुम्ही यशस्वी झालात. स्वामी भक्ता, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप तुमचं आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तसुद्धा तुम्ही होऊ नका. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. माऊली सांगतात, अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा ना, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचा रक्त ढवळू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू. माऊली अशा आपल्याला म्हणत आहेत. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहूनही बरे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध मेलावरूनही येतोच. अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रतेसारखा धन्य सम्राट नाही. माऊली सांगतात, यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याची भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तरी ते पुसायला किती जण येतात ते तुम्ही मोजा. नेहमीच लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसले नसेल. स्वामी सांगतात, विश्वास हा खोडलबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दोबिंद होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ असतं. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. कोणा वाचून कोणाचे काहीही अडत नाही. जे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे हे जास्त मोठे असतात. स्वामी भक्ता, माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाहीतर बाकीचं सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा तुम्ही. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. माऊली नेहमीच आपल्याला सांगत असतात, माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव ही कळतेच. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणजे अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत, पण ते जेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. प्रसिद्धी अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान ही भागतच नाही. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. माऊली सांगतात, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चूक केली तर त्याला माफ करा. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल तुम्ही. आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरून तुमची खरी श्रीमंती कळते. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण तुमचे पाहिजे. माऊली सांगतात, आयुष्यात कितीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण तुम्ही देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. माझ्या खिशाला होल काय पडला, पैसापेक्षा जास्त नाती गळून पडली. संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो तो जगाला बदलत असतो. ज्यांनी रात्रीवेळ विजय मिळवला आहे, सूर्य म्हणून तोच चमकला आहे. माऊली म्हणतात, ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव आहे. समोर दिवस असो की रात्र तुम्ही काळजी करू नका. फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका. कुणीतरी फार छान म्हटलं आहे, जीवनात घाबरून का जातो दुःखाने, जीवनाची सुरुवातच होत असते ही रडण्याने. माऊली सांगतात, दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो. घाबरटाला सारखेच अशक्य असते. माऊली नेहमीच आपल्याला म्हणत असतात, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे नाही विसरत. विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र तुम्ही हरवू नका. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही हो. केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला हे अर्थ असतोच. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवते हे अगदी बरोबर आहे, पण रिकामा किस्सा मात्र दुनियातील माणसं दाखवते. बिंदास असावं. दुःख काय आहे? जीवनात कोणाला टेन्शन कमी आहे? चांगला आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे. कारण जीवनाचं नावच कभी खुशी कभी गम आहे. माऊली सांगतात आपल्याला, जीवन हसत हसत जगावं, प्रेम आणि आनंद मिळत राहावं आणि सकाळी स्वामींचं नामस्मरण हे नक्कीच करावं.
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कोणाला करू देखील देऊ नका. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नसतात. एकतरी जिंकतात किंवा त्याच्यातून काहीतरी शिकतात. शक्यतो कोणाचेही उपकार घेऊ नका तुम्ही आणि जर काय घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा तुम्ही. अनुभवासारखा हा दुसरा कोणताच गुरु नाही बरं का. हसा आणि तुम्ही हसवत राहा. प्रत्येकाने आनंदात राहा. माझी आठवण नाही काढली तरी चालेल स्वामी म्हणतात, मात्र रोज तुमची आठवण स्वामीच काढणार आहेत. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं. इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल, मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्याला चालवावं लागेल. अंधारातच प्रकाशाची खरी किंमत आपल्याला कळते. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते. कोणास खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणे व्हावं म्हणून तुम्हाला स्वामी म्हणतात, सकाळ सकाळी भरावी आनंदाची जत्रा. ना इतरांची काळजी ना दुनियांची पर्वा. एक रम्य आनंददायी सकाळी तुम्ही फक्त स्वामी माऊलींचे नामस्मरण करा. तुमचा दिवस तुम्हाला जर एखादं मोठा काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील करत राहा. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत नसूनही आपण त्याला कवटाळतो. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण कधीही चांगले असते. अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरवत असते. थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असतेच. त्यामुळे स्वतःला कधीही तुम्ही लहान समजू नका. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. माऊली म्हणतात, मरण जवळ आलं म्हणून जगायचं कोणी थांबतं का? आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय असे असते. जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येतं. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात. कोणाचं चुकलं हे शोधणारे तिथंच राहतात. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.